रवी वाघे मॅन फ्रॉम कांड्रोली आणि कैलास मॅन फ्रॉम निंबोडे दोघेही खालापूर नगरीतील आहेत. याच नगरीतील मात्र दोघांमध्ये क्षमता खतरनाक आहे. खरं तर कैलासची बऱ्याचशा मैदानावरती स्फोटक इनिंग पाहिली असेल आपण निंबोडे टीमकडून खेळत असताना. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय राम आणि रमेश. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज. फास्ट व्हायचे 20 मिनिटांचा अवधी असेल. पंच त्यांना वेळेची पाबंदी द्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज रवींद्र, नॉन स्ट्रायकर एंडला कैलास. पहिला बॉल भन्नाट वेग. या ठिकाणी आपण पाहतोय सदानंद हंबीर आणि चेतन मेश्राम सदस्य ग्रुप ग्रामपंचायत लोढिवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल, दुसरा बॉल यावेळेस भिरकावलाय. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये येतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत मात्र चेंडू सीमारेषा पारित होते. 4 धावांसाठी आलेला हा दर्जेदार आदेश. चार धावांशी मात्र श्रीगणेश केला रवी यानं धावसंख्येचा. पुढचा बॉल त्या अतिशय सुंदर जमिनीलगत घरंगळत आलेला हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहतोय आपण. कैलास आणि रवींद्र बऱ्याचशा ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध खेळतात मात्र आज एकाच संघाकडून, कारण ही प्रीमियर लीग आहे आणि या लीग मध्ये एकत्र खेळतायत. मात्र स्ट्रायकर यांचा फलंदाज कैलास एक जबरदस्त फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार आणि या चौकार आपण पाहिला. या चौकारानिशी मात्र 9 धावा धावफलकावरती आल्यात. कैलास आहे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आहे रवींद्र. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सूरज. यावेळेस थोडस गती दिली खेळ फलंदाजांनी, कारण चांगली फलंदाजी करतायत दोघेही. कारण त्यांनी ओळखलं मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि 4 षटकांची मॅच असेल तर मॅक्झिमम धावा बनवणं गरजेचं आहे. कैलास हा जबरदस्त फटका. निंबोडे गावचा ब्रँड आपण पाहतोय. वन बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार निंबोडे गावचा ब्रँडेड चौकार.
नवीन दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण मोहाचेवाडी नेरळ मोहाचेवाडी येथील हा करण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला गोलंदाज कैलास. हा चेंडू पहा, अतिशय चांगली गोलंदाजी, हळूवारपणे चेंडू हाताळतो, मात्र स्विंग झालाय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडू टाकला गेला. कैलास आहे स्ट्रायकर एंडला. कैलासला चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करणं गरजेचं आहे, कारण कैलासची फलंदाजी ताकदवान फलंदाजी आहे. आपण पाहिलं तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये कैलासने षटकार चौकारांची आतषबाजी केली. यावेळेस हलक्या हाताने खेळला, डायरेक्ट हिट जर झाला तर धोक्याची घंटा ठरली असती, मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धोका पत्कारला होता कैलासनं, कारण कैलासनं जाणलं या फलंदाजाला आपण मोठे फटके मारू शकत नाही, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. एका धावेच्या बरोबरीनं 16 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज करण मोहाचेवाडी संघाकडून आपण सातत्याने त्याचा खेळ पाहिलाय, पण यावेळेस एकविरा सांगडे संघाकडून खेळतोय. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. निश्चितच धावसंख्येला अंकुश लावला. यानं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 1 धाव यांनी खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी करतो, तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे, टॉपेज आहे, चेंडू येतोय फाईन लेग सीमारेषा पलीकडे, चौकार. निश्चितच बॅटला ब्रश झाला असं वाटलं होतं की झेल होतोय सर्कलमध्ये, मात्र नशिबाने मिळालेला हा चौकार, आणि या चौकारानिशी एकूण धावसंख्या 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच रमेश यांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. रमेश निरगुडे यांचा वाईट बॉलचा इशारा. अव्वांतर धाव 21 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या सत्रामध्ये पाहिलं तर 4 चौकार लगावले गेलेत. हा चेंडू चांगला, जबरदस्त फटका, उंची गाठली, क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू येतोय. 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कैलास आणि रवी. रवी या गावचा खेळाडू आहे, कांड्रोलीचा आहे. त्यानंतर कैलास निंबोडे गावाकडून बिलॉंग करतो. दोन्हीही खालापूरचे सुपुत्र. आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये एक जबरदस्त फटकेबाजी करतात. त्याने तंत्रशुद्ध खेळी पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज रवी. हा चेंडू चांगला आहे, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 23. डीजे. थँक्यू डीजे. अतिशय चांगली धून आपण या ठिकाणी ऐकली. तमाम आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सर्व आयोजक, जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार, सचिव आणि सर्वच खेळाडू यांची धून पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शंकर तिसरं षटक घेऊन येतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज कैलास.
स्ट्रायकर एंडला फलंदाज कैलास. आता मात्र कैलासला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. हा चेंडू जोरकस फटका आहे, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगला जजमेंट पाहायला मिळतोय, जबरदस्त जज केलाय आणि झेल टिपलाय, माघारी धाडलंय. तर कैलास या फलंदाजाला पहिली गोल्डन विकेट मिळतीये, ती आई एकविरा सांगली टीमला. नवीन फलंदाज शैलेश. पहिल्याच चेंडूवरती शंकरने मात्र माघारी धाडलंय. तो कैलास या फलंदाजाला 10 या वैयक्तिक धावसंख्येवर कैलास आलाय. यावेळेस हा चेंडू चांगला आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि एकच धाव मिळतीये. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलंय आता या तिसऱ्या षटकामध्ये, कारण पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. दुसरा चेंडू सिंगल्स, त्यानंतर स्ट्रायकर एंडला मात्र सलामीचा फलंदाज आता रवींद्र अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे रवींद्रचा, कारण गोलंदाजी सुद्धा तितक्याच ताकदीची पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप गेला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का? डायरेक्ट हिट झालं होतं. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय आणि वाईट बाईटचा इशारा आहे. 1+1 अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा जमवल्यात, एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस मात्र एक चोरटी धाव सहज पूर्ण केली या 2 फलंदाजांनी, शैलेश आणि रवींद्र. आता स्ट्रायकर एंडला असणारे शैलेश एक मजबूत उंच बांधाचा खेळाडू आपण पाहतोय आणि गोलंदाज आहे शंकर. हा चेंडू आपण पाहतोय ब्लाइंडेड स्ट्रोक खेळला, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा संपर्क नाहीये, मात्र एक चोरटी धाव सहज पूर्ण केली गेली आहे, कारण यष्टीरक्षक बीट झाला, फलंदाज बीट झाला आणि मिळाली एक अवांतर धाव. बाईकच्या बॅटकट आहे, फलंदाजीच्या खात्यामध्ये जाईल. पंचांचा बॅटकटचा इशारा. एक धाव मात्र मिळतीये आणि एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. निश्चितच वातावरण एकदम थंड शांत वातावरण. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडीशी मिसफिल्ड करतोय आणि त्या मिसफिल्डचा फायदा, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. चांगली रणनीती आहे. चांगले आपण पाहतोय दोन्ही खेळाडू तितके चपळ आहेत. ताळमेळ खूप चांगला या 2 खेळाडूंमध्ये आणि आपल्या संघासाठी मात्र एकेरी दुहेरी 1-2 अशी एकूण धावसंख्या मिळवत आहेत. हा चेंडू मात्र चांगला आहे, समोरून जातोय. पंचांकडे स्क्वेअरची दाद मागितली होती, फेटाळली गेली आहे. चेंडू फळीचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू येतोय. 29 धावा धावफलकावरती आल्यात, एक फलंदाज बाद. 29 धावा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शंकर आतापर्यंत चेंडू फेकलेत 5. हा चेंडू अगदीच हळूवारपणे हाताळलाय, चेंडू फळीचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 29 धावा. अवघ्या 6 धावा दिल्या त्या गोलंदाजाने या षटकामध्ये. डीजे
निश्चितच महादेव पिरकड यांनी चौक ग्रामपंचायतीमध्ये विजयाची हॅट्रिक साधले. सतत 3 वेळा ते ग्रामपंचायतला निवडून आलेत आणि तिन्ही वेळेस त्यांना निवडणूक लढवावी लागली. लोकप्रिय सदस्य आहेत चौक ग्रामपंचायतीचे. त्यानंतर आमचे विष्णू खैर ज्यांनी सरपंच पद भूषवले आणि सध्या चर्चा मात्र खूप मोठ्या गोष्टीची आहे त्यांच्या नावाची. कदाचित तो बॉम्ब फुटेल. आणि आज आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खूप चांगलं देखणं आणि सुंदर आयोजन या चौक नगरीमध्ये, या खालापूर नगरीमध्ये आपण पाहतोय. कांड्रोली गावचं हे भव्य दिव्य असं मैदान आणि या ठिकाणी तमाम मान्यवरांचे बॅनर्स लावलेले आहेत. संपूर्ण राजकीय पक्ष आणि त्यांचे या ठिकाणी बॅनर्स आपण पाहतोय. अगदीच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केशव, स्ट्रायकर एंडला फलंदाज शैलेश. हा चेंडू शरीरयष्टीवरती आदळला, मात्र एक चोरटी धाव सहज पूर्ण केली जाते. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. शैलेशला मात्र चेंडू समजत नाहीयेत. धावा येत आहेत मात्र त्या बॅटने न येता शरीरयष्टीवरती आदळून येतात. मात्र क्रिकेटमध्ये धाव येणं गरजेचं आहे. कशी येते त्याला काही महत्त्व नाही आहे, फक्त येणं गरजेचं आहे. कारण धावफलक खालतं राहिलं तरच आपण सेकंड इनिंगमध्ये डिफेन्स करू शकतो. हा चेंडू यावेळेस पंचांचा आमच्याकडे वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी हेरलाय आणि आव्हांतर घोषित केलंय. आव्हांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1ने पुढे जातीये. 31 धावा धावफलकावरती. थोडंसं स्लो पाहायला मिळतंय. क्रिकेट पंचांना विनंती आहे की बरेचसे सामने आहेत, आपण फास्ट करा. गोलंदाजांना तंबी द्या फास्ट. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. गती आणि वेगावरचं नियंत्रण भरकटलाय. गोलंदाज वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू टाकला गेला. बॅक टू बॅक 2 आव्हांतर स्वरूपात धावा दिल्या गेल्यात. दसरा दिवाळी काही नसताना मात्र हा बोनस स्वरूपात धावा देतोय तो गोलंदाज केशव. हा चेंडू चांगला आहे. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा गाडी रुळावर आली. याची निर्धाव चेंडू टाकलाय. चांगला कमबॅक आहे. 2 वाईड बॉल नंतर एक निर्धाव चेंडू. मात्र आपल्याला कसरत तेवढीच करावी लागणार आहे, कारण एक वाईड बॉल एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागतो. हा चेंडू हलक्यापणा कट केलाय. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पारित केली जाते. गली सीमारेषे पलीकडे आलेला हा चौकार. बऱ्याच उशिरानंतर हा चौकार आलाय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा चौकार आलाय. मात्र 2 वाईट बॉल त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर आलेला हा एक दिमागदार चौकार आपण पाहिला. अगदीच दिमागाचा वापर केला या खेळाडूनं. हा चेंडू चांगला आहे. जमिनीलगत घरंगळत आउटफील्डचा फायदा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेपलीकडे कव्हर सीमा पार चौकार. चाळीस धावा मात्र धावफलकावरती आल्यात. हा चेंडू आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या खूप बाहेर गेला होता. 1 धाव मात्र मिळाली. एका धावेनेशी 41 धावा धावफलकावरती आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. शेवटचं षटक फलंदाजाने ओळखलंय. स्लॉग वरचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक स्ट्रायकर एंडला आहे शैलेश, ज्याला 1 डाऊनला फलंदाजीसाठी आला. मात्र कोणताही मोठा फटका मारता आला नाही. या मोठ्या फटक्यापासून वंचित आहे. याने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ केलाय आणि अवघी 1 धाव धावफलकावरती आली आहे, ती स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये. गोलंदाज केशव स्वतःच्या रनअपमध्ये चुकलाय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचा चेंडू आहे या सत्रातील, या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय.
शेवटच्या चेंडूवर चढवलाय प्रहार. लॉंग ऑन तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं फील्ड करतोय. चेंडूची उचलफेक करतोय त्या आणि एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय जो रवी सलामीला आलेला आणि एक हाती झुंज दिली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना रवी या फलंदाजानं धावसंख्या मात्र होती आहे 42 धावा. जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 43 धावांची. सामन्याला सुरुवात होती आहे. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. माडपाई माडप आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकवीरा सांगडे असा सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर्स मध्ये खेचलेला हा फटका आणि पहिल्याच बॉल वरती मिळतायत त्या बॅट्समन दिलीपला 4 धावा. पहिल्याच बॉल वरती आलाय तो चौकार. यावेळेला खोदून काढलेला बॉल आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज
आशिष 11, लक्ष्मी फ्रेंड्स 11, माडपाई माडप आणि आई एकविरा सांगडे, आई एकविरा कलोते असे 5 संघ खेळत आहेत. सगळ्या कॅप्टनला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 4 मॅचेस आपल्या होणार आहेत आणि 4ही मॅचेसमध्ये ऑक्शनमध्ये आपण निवडलेले सगळे खेळाडू खेळणं कंपल्सरी असेल. हा निर्णय कमिटीच्या वतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय. विष्णू खैर, प्रकाश पवार, महादेव पिरकड हे सगळं जातीने या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. समोरच्या दिशेनं ताकदीचा सुरेख वापर, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले आणि हा दुसरा चौकार आलाय तो बॅट्समन दिलीपच्या बॅटमधून. राजेश या गोलंदाजानं, राजेश एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली. समोरच्या दिशेने खेळलेला फटका शैलेश त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळते. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे आणि 9 धावा धावफलकावरती. पंच म्हणून आमचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आम्हाला सपोर्ट करतात. आमचे मेन पंच लंच ब्रेक साठी गेलेले आहेत आणि राम नाईक आणि त्याचबरोबरीनं रमेश यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभलंय. चेंडू हवेमध्ये काय कॅच घेतलाय, दर्जेदार झेल टिपला जातोय आणि बाद व्हावं लागतोय त्या बॅट्समन अरुणला. आई एकविरा कलोते टीमचा कॅप्टन, आपण दोघांनीही टॉस करण्यासाठी यावं. आशिष 11चा कॅप्टन आणि आई एकविरा कलोते संघाचा कॅप्टन दोघांनी टॉस करण्यासाठी यावं. लक्ष्मण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपली आहे. एकूण धावा आहेत त्या स्कोरबोर्डवरती 9. एक बॅट्समन त्यांचा आउट झालाय. दिलीपच्या बॅटमधून आपण 9 धावा आतापर्यंत पाहिल्या आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल तो लक्ष्मण. दिलीप एक चांगला बॅट्समन आहे. त्याच्या बॅटमधून पॉवर प्ले मध्ये 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या. रवींद्र या गोलंदाजाच्या हातामध्ये आता षटक दिलं गेलंय. कांड्रोलीचा हा रवी आता गोलंदाजीसाठी येतोय. फिल्डिंग फार चांगली आहे. स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असेल असे 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत आणि 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. लेग स्लिप आहे, फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅकफूट वरून कट करण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 9 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. 34 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. टार्गेट आहे ते 43 या धावसंख्येचं. प्रत्येक बॉलवरती आता 2 रन आल्या पाहिजेत जर ही मॅच बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकायची असेल तर. शफल झाले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती व्यवस्थित, बॅटीवरती व्यवस्थित येत नाहीये, शरीरावरती आदळतोय आणि एकच धाव या बॉलवरती मिळतीये. एकूण धावसंख्या होतीये ती 10. 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती लोकल बॉय रवीची. पाठीमागच्या बाजूला आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडूला कव्हर करतोय क्षेत्ररक्षक, परंतु काय कमिटमेंट देत असताना 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात.
आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 12. अजूनही 31 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. 42 धावा जमा केल्या वाडपाई माडप संघानं आणि त्या 42 धावा दुसऱ्या सत्रामध्ये 43चं टार्गेट असताना ते वाचवत असताना राजेशची चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर रवी चांगला मारा करत असताना हा फुलटॉस खराब बॉल पनिशमेंट दिली आहे. व्हॉट अ कॅच असं वाटलं होतं परंतु काय कमालीचा प्रयत्न केलाय. काय कमालीचे प्रयत्न केले क्षेत्ररक्षकांनी. स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी त्यांनी 100% प्रामाणिक प्रयत्न केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. प्रयत्न फार चांगला केला होता. शेवटच्या क्षणाला बॉलला हातामध्ये कॅरी करू शकला नाहीये. रिप्ले मध्ये देखील पाहिलं आपण की बॉल हातामध्ये अगदी विसावला होता. शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स तो करू शकला नाही आणि तेव्हा बॉल मात्र निसटला. या वेळेला सोडलेला झेल आणि त्याची ही बोजावी लागणारी किंमत. षटकार ज्याची जबरदस्त स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे ती 20. रवीचा एक खराब चेंडू आणि त्याच्यावरती पनिशमेंट. आता मात्र क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतोय. एक टप्पा पडल्यानंतर एकच धाव या बॉलवरती येते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अंती एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावसंख्येची गरज आहे. डीजे आणि आई एकविरा कलोते. आशिष 11 आणि आई एकविरा कलोते आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. आशिष 11 आणि आई एकविरा 11 कलोते दोन्ही कॅप्टनला हा शेवटचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. आणि या दरम्यान आमचे बाळा गायकवाड एक अतिशय चांगले चौक विभागातील खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 12 चेंडू 22 धावा. एक जबरदस्त युद्ध मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज येतोय शैलेश. या वेळेला ताकदीचा सुरेख वापर. बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला दिलेली ही सलामी आणि या चेंडूवरती मिळतात त्या 4 धावा. मध्ये पाहायला मिळतंय 4 धावा या बॉल वरती आल्यात. आणखीन एक मोठा फटका होणार का. झेल टिपला जातोय आणि लक्ष्मण मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते आणि लक्ष्मण होतोय बाद. थँक्यू. 12 चेंडू 23चं समीकरण होतं. 11 चेंडू 19 वरती आलं आणि तदनंतर बॅट्समन मात्र झाला झेलबाद. 10 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांचा मन जिंकणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागची मॅच देखील हाय व्होल्टेज आपण पाहिली होती आणि ही मॅच देखील तशाच पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 19 धावा.
माफ करा, 18 धावांची गरज आहे. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. 10 चेंडू आणि 18 धावा. पंचांकडे अपील. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की बॅट ज्या वेळेला जमिनीला घासते त्यावेळेला एखादा आवाज क्रिएट होत असतो आणि पंचांकडे थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही पंच डिस्कस करत असताना तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता रेफर करण्यात आलेला आहे. नॉट आउट. आणि हा नॉट आउट आहे. योग्य असा निर्णय. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान टॉस केला जातोय. आमचे बादशाह चेतन मेश्राम ग्रामपंचायत सदस्य वरसे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. आशिष 11 साठी डू ऑर डाय मॅच आहे. ही मॅच जिंकणं सुनील फार महत्वाचं असेल आणि दुसऱ्या बाजूला कलोते संघ यावेळेला चेंडू हवेत आहे. हा कॅच नाही तर मॅच सोडली आहे. येतोय षटकार. डीजे कमॉन. सात चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हा झेल टिपला असताना तर वेगळं चित्र, वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु झेल मात्र मिस केलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. हा चेंडू खोदून काढला आहे स्टेजच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग रवींद्रची. एकच धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नकार दिला आणि एका धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये गरज असेल ती 10 धावांची. दरम्यान चेतन मेश्राम ग्रामपंचायत सदस्य भरोसे लोदिवली यांच्या शुभ हस्ते हा टॉस आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. एका बाजूला आशिष 11चा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला आई एकविरा कलोते संघाचा कॅप्टन. या दोघांमध्ये टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे तो सुनील आणि डिसिजन आपला सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या वेळेला झेल टिपला जातोय आणि बाद होतोय तो बासपन. दिलीप, मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या संघाची.
थँक्यू. आमच्या आयोजकांवरती आधारलेलं गीत आमच्या या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी वाजवलं. 5 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची गरज आहे. सूरज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. करण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि निलेश पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवत असताना हायवे एंड कडून गोलंदाजी होतीये. डावखुरे हाताचा गोलंदाज समोर, डावखुरे हाताचा फलंदाज. या वेळेला पहिलाच बॉल हवेत भिरकावला, अक्षरशः फेकून दिला. लांब लचक आणि उंच असा उत्तुंग षटकार. आहे 39 आणि हा विजयी षटकार होणार का? मॅच मध्ये मजा. आणखीन एक ट्विस्ट बाद होतोय तो फलंदाज सूरज. आता 3 चेंडू शिल्लक असतील आणि 4 धावांची गरज विजयासाठी. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल याची नकल घ्यायची आहे. 3 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या सांगडे संघाला आणि 4 धावा वाचवायच्या आहेत त्या गोलंदाज निलेशला. रोहिदास नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अतिशय चांगला संघर्ष दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढणार आणि मोठा फटका आला तर मॅच फिनिश होणार आणि कमी धावसंख्येचा जर चेंडू आला तर दोलायमय परिस्थितीमध्ये सामना पाहायला मिळणार. फॉलो थ्रू मध्ये चोरटी धाव. या वेळेला थ्रो चुकलाय. 1 धाव होती, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता मात्र मॅच मध्ये आणखीन मजा. 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. झेल जर टिपला असता निलेशनं फॉलो थ्रू मध्ये तर विकेट गेली असती. मॅच मध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी 2 धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गॅप काढलेली आहे आणि हा चेंडूवरती 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि जिंकलाय सामना तो आई एकविरा सांगडे संघानं. वेल प्लेड सांगडे टीम.